नमस्कार. पंचायत समिती कणकवली आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कणकवली या ठिकाणी गावठी आठवडी बाजाराचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी उपस्थित सन्माननीय कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सावंत साहेब, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सन्माननीय वालावलकर साहेब, आमच्या पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय जाधव साहेब, सन्माननीय शिंदे साहेब आणि सर्व पत्रकार बंधू यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या राज्य शासनाचं असं धोरण आहे की प्रत्येक शेतकरीचं उत्पन्न जे आहे, शेतमालाचं उत्पन्न हे दुपटीने व्हायला हवं. त्याचबरोबर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचं जे उत्पादन माल आहे त्याचं मूल्यवर्धन व्हावं या दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट जे आपल्या शाश्वत विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यातली पहिली संकल्पना, ज्या संकल्पना आपल्या देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे. एक नंबरची जी थीम आहे ती म्हणजे गरिबी मुक्ती आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव. या उद्देशाने आपण या ठिकाणी गावठी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहोत. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आपले शेतकरी, जे सर्वसामान्य शेतकरी, आपल्या गावातील शेतकरी आहेत, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे त्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांना योग्य बाजारभाव मिळावा या उद्देशाने ह्या आठवडी बाजाराचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहोत. आणि आनंदाची बातमी अशी आहे की या गावठी आठवडी बाजाराचं जे उद्घाटन आहे ते सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 9 वाजता या गावठी आठवडी बाजाराचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटन प्रसंगी सर्वच पदाधिकारी जे आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच आपल्या वतीने मी विनंती अशी करते की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. सर्व शेतकरी असतील, सर्व बचत गट असतील, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे तो जास्तीत जास्त या ठिकाणी आणावा आणि सहकार्य करावं आणि हा आठवडी बाजार यशस्वी करावा अशी मी आपल्याच्या वतीने सर्वांना विनंती करते. जरी उद्घाटन सोमवारी असलं तरी यानंतर जे नियमित आपला आठवडी बाजार शुक्रवार हा वार आहे, त्यामुळे नियमित जो आठवडी बाजार आहे तो शुक्रवारी सुरू होणार आहे. फक्त सोमवारी आपण याचं उद्घाटन करणार आहोत. धन्यवाद. किती व्यावसायिकांना विक्रेत्यांना बसायला जागा देणार किंवा त्यांच्या नाव नोंदणी संदर्भाची प्रक्रिया कशी असणार? आतापर्यंत 40 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि त्यापेक्षा जास्त ही जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपलं जी आवार आहे त्याचं जे समोरचं हे आहे प्रांगण आहे, बाजूचं प्रांगण आहे, त्या ठिकाणी आपण शेड निर्माण केलेली आहे. त्या ठिकाणी व्यवस्था, त्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक तिथे बसू शकतील आणि त्याचबरोबर पावसामध्ये सुद्धा त्याला कुठलाही अडथळा येणार नाही या दृष्टीने हा प्रयत्न आपण करण्यात आलेला आहे. कोणकोणते शेतीमाल या आठवडी बाजारामध्ये उपलब्ध असतील? याच्यामध्ये शेतात पिकणारा भाजीपाला असेल, पिकं असतील, त्याच्यामध्ये तृणधान्य असतील किंवा इतर जो भाग आहेत त्याच्यातून उत्पादित केलेलं जसं की कुळीत पीठ असेल, मसाले असतील, मसाल्यांचे पदार्थ असतील, इतर जे आपण म्हणजे ज्याच्यानुसार आपण सीझन नुसार आता रानभाज्या येतील त्यांचा याच्यामध्ये समावेश असतील. त्याचबरोबर मग मूल्यवर्धित केलेली उत्पादन असतील, काही फूड स्टॉल असतील त्या ठिकाणी. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याकडे असलेली गावठी कोंबडी असतील, गावठी अंडी असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, जे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल त्या सर्वच या ठिकाणी मालाचं स्वागत असेल. हा किती ते किती वेळ असणार आहे दर शुक्रवारी आठवडा बाजारासाठी? दर शुक्रवारी 8 ते साधारणपणे 1 वाजेपर्यंत ह्याचा कालावधी असणार आहे. मग या नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना काही ओळखपत्र किंवा जागा या संदर्भात अशी काय कार्यवाही करणार? आता सध्या त्यांचा ग्रुप केलेला आहे, त्यांना या ग्रुपवर ऍड केलेला आहे. आम्ही असं ठरवलेलं आहे की सलग 3 आठवडे बाजारांना जे उपस्थित राहतील त्याच्यानंतर त्यांना ओळखपत्र देणार आहे. त्याची नियमावली काय, स्थानिकच असेल की अन्य कुठून काय? स्थानिकांना प्राधान्य आहे, पण अन्य ठिकाणी जे खरोखर चांगल्या पद्धतीचा माल आहे जिल्ह्यातून कुठूनही ते येऊ शकतात त्यांना, कारण उत्पादित माल जो आहे ते चांगल्या क्वालिटीचा असेल, चांगल्या पद्धतीचा असेल आणि त्याचं सातत्य असेल. असे पण आपल्याकडे मागच्या वेळी पण होते की काही मालवण मधले सुद्धा असे जे नियमित येणारे जे विक्रेते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देणार किंवा सहभागी होऊन घेतलं जाणार.